नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पहिली महत्त्वाची बातमी। मोदींचा विजय ढापला का असा प्रश्न आता लोक विचारतायत असं ठाकरेंनी म्हटलंय। पैशांचा दबदबा या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पडणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकीतही पैशांचा दबदबा पडला असं उद्धव ठाकरे म्हणतात। विनायक राऊतांच्या मतदारसंघात झालं ते धक्कादायक होतं असंही ठाकरे म्हणाले। विनायक राऊतांच्या मतदारसंघात जे झालं त्याबाबत कोर्टात जातोय असंही ठाकरेंनी म्हटलंय। त्याचा मोदींचा विजय सुद्धा ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात, मी नाही। ही जागा 4थी तर आपण जिंकलेलो आहोतच, त्याच्याबद्दल मी अजिबात नाही, पण 5वी जागा सुद्धा आपण जिंकू शकलो असतो। म्हणजे 6-0 असा महाविकास आघाडीने भाजपला धोबी पछाड टाकला असता। अर्थात तसेच आपले दिवाकर रावतेजी पण आहेत, त्यांना सुद्धा जेव्हा उमेदवारी दिली नव्हती पण त्यांनी सुद्धा मी ज्येष्ठ आहे आणि असं ते म्हणू शकले असते, तुला तरी लहानपणापासून पाहतोय, पण त्यांनी सुद्धा एक अवाक्षर काढलं नाही। पैशाचा धबधबा तर याही निवडणुकीत पडणार आहे, लोकसभेत तर पडलाच। अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे आणि आपण तिथे कोर्टात जातो। कोकणची जी जागा आहे पदवीधर, की आपण काँग्रेससाठी आपण माघार घेऊन काँग्रेसला तिकडे जागा दिलेली, म्हणून काँग्रेसचं सुद्धा काम करायला पाहिजे। आणि इतर ठिकाणी काँग्रेसने सुद्धा आपलं काम केलेलं आहे, राष्ट्रवादीने केलेलं आहे। जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे आता भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केलाच पाहिजे, ही शपथ घेऊन आपण पुढे निघूया। मला खात्री आहे तुम्हाला इकडे कुठे सुट्टीची वेळ देत नाहीये, कारण आता विधानसभा जिंकेपर्यंत सुट्टी नाही।